नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शशीन समाधान काकळीज ॲज अ टेक्निकल सेल्स मॅनेजर कसमादी एरिया. तर आज आपण अशा प्लॉटला आलेलो आहे जो ह्या हाय टेम्परेचरमध्ये 42°C या वर्षाचं वातावरण होतं. तर आपण कळवण तालुक्यातील देसराणे या गावात अविनाश दादा त्यांच्या प्लॉटला आलेलो आहे. वेल ॲग्रोचं स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत पूर्ण जे सोल्युशन शेड्यूल प्लॉट आहे हा, तर इथं गेलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता प्लॉटला काय काय सोल्युशन वापरलेले आणि प्लॉटनी काय काय रिस्पॉन्स आणि किती पुढे झालेले ही जी प्रतिक्रिया आहे ही आज आपण अविनाश दादा त्यांच्याकडनं स्वतः ऐकू. नमस्कार, माझं नाव अविनाश केदार हिरे, राहणार देसराणे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. मी वेल ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले. मला खूप चांगले रिपोर्ट आले उन्हाळ्यात एवढ्या टेम्परेचरमध्ये. पण त्याच्यात पहिल्यांदा आपण रेडी फॉर्म आणि मास्टर 134013 हे दिलं. त्याच्यानंतर युवा दिलं. त्याच्यानंतर कॅन्डल रूट मुळी फुटण्यासाठी दिले आपण. त्याचे पण रिपोर्ट छान आले. त्याच्यानंतर मेगाफॉलचे 4-5 स्प्रे झाले. त्याच्यात पाण्याच्या वाट्या न होणं या त्या गोष्टी आपल्याला दिसून आल्या. त्याच्यात खूप चांगले रिपोर्ट दिसले. त्यानंतर दादा वरून फुटवे आणि फ्लॉवरिंग निघण्यासाठी MC एक्स्ट्रा आणि प्लांटाफॉल 10-54 हा स्प्रे घेतला. त्याचे काय रिपोर्ट वाटले? खूप एवढ्या टेम्परेचरमध्ये सेटिंग झाली. आणि ते काळे डाग कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पडतात, ते पडाले नाही आपल्या प्लॉटवरती. ओके, तो आपण सेटिंगसाठी घेतला होता MC सेटिंगसाठी. सेट आणि कॅल्बिट सी. हो, त्याच्या सेटिंगला काय फरक दिसला? खूप भरपूर प्रमाणात सेटिंग झाली. काही अडचण आली नाही आपल्याला एवढ्या टेम्परेचरमध्ये. ओके, त्यानंतर दादा खालून आपण हायरोयल आणि 03737 दिलेलं होतं, जे हो. फॉस्फरसची डिफिशियन्सी तेव्हा जाणवत होती. आणि सायझिंगसाठी तोच आपण खालून ड्रिपनं दिलं होतं. साईज वाढली, वजन वाढलं व्यवस्थित. आणि मधलं गरचं प्रमाण घरचं प्रमाण भरपूर भरीव प्रमाणात पोकळणे. वाढलं. भरीव आहे, अजून पण भरीवच आहे. ओके. आणि कॅन्डल रूटबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आज प्लॉट बघू शकता तुम्ही, कमीत खूप कमी कॅन्डल 7 ते 8 रूट फूट हाईट झालेली प्लॉटची. खूप चांगलं काम आहे त्याचं. एवढ्या टेम्परेचरमध्ये मुळवांची संख्या खूप वाढली. त्याच्यामुळे आपटेकला काही अडचण आली नाही. जे लिक्विड गेलं ते उचललं गेलं कॅन्डल रूटमुळे. ओके. आणि एक टेम्परेचर जास्त होतं यावर्षी, तर आपण इथं वॉटर स्ट्रेस म्हणजे पाण्याचा जो ताण पडत होता, हो, तर तिथं आपण टलेटे नावाचं सोल्युशन दिलं होतं. तर त्याचे काय रिपोर्ट वाटले? खूप पाण्याचा इनबॅलन्स झाला नाही. पाणी झाडात टिकून राहिलं ते. आणि पानाच्या वाटींमध्ये काय तुम्हाला ऑब्झर्वेशन, तुमचं ऑब्झर्वेशन? शेंडा एकदम फ्रेश राहिला. फ्रेश शेंडा राहिला. हो. आणि सेटिंगला काय फरक जाणवला? सेटिंग शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. पूर्ण काही अडचण खालून नाही. पासून ते वरती शेंड्यापर्यंत. सेटिंग आहे. ओके. तुम्ही वेल ॲग्रोचे उत्पादक म्हणजे सोल्युशन वापरून खुश आहेत दादा? एकदम तुम्ही बाकी शेतकरी बंधूंना काय सांगू शकता? बिंदास वापरा, काही अडचण नाही. खूप चांगले रिपोर्ट आहे. उन्हाळ्यात तर आपण प्लॉटला खूप रिपोर्ट उन्हाळ्यात चांगले आले, तर काही अडचण नाही. वापरावं, बिंदास वापरा.